नमस्कार, मी प्रवीण ऐरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. कारण बहिणींनो, उद्यापासून जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे. त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर बहिणींनो, अतिशय दमदार अपडेट आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं लागणार आहे. पटापट या अपडेटसाठी सर्व बहिणींनी या व्हिडिओ लाईक करून द्या. ज्या माता भगिनींनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा प्रत्येक बहिणींनी ताबडतोब खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, महाराष्ट्रामधील कोट्यावधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कारण बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता समोर आलेली आहे. आता बघा, नेमकी अपडेट काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. कारण की बहुतेक अशा बहिणी की ज्या बहिणी म्हणतात की सर पैसे कधी येणार आहे, पैसे कधी जमा होणार आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण की राज्यामध्ये नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारी महिन्याचा जो हप्ता होता तो वेळेमध्ये जमा होण्यास तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या आणि निवडणूक आयोगाने जानेवारीचा हप्ता हा अग्रिम स्वरूपामध्ये म्हणजेच ॲडव्हान्समध्ये देण्यास मनाई केलेली होती. मात्र आता मतदानाची प्रक्रियासुद्धा देखील पार पडल्यानंतर आणि आचारसंहितेचे नियमसुद्धा शिथिल झाल्यानंतर सरकारकडून हा 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 हप्ता वितरण करण्याची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये मिळणार होते आणि हे 3,000 रुपये तुम्हाला संक्रांतीच्या वेळेस मिळणार होते. पण सरकारने आणि निवडणूक आयोगाने या ठिकाणी सरकारला अग्रिम स्वरूपामध्ये हा हप्ता देण्यास मनाई केलेला होता. त्यामुळे तुम्हाला फक्त 1,500 रुपये आलेले होते आणि हे 1,500 रुपये तुम्हाला डिसेंबर महिन्याचे होते. आता तुमचे आणखी 1,500 रुपये बाकी आहे, तर हे 1,500 रुपये तुमचे जानेवारी महिन्याचे आहे आणि हे पैसे तुम्हाला आता उद्यापासून तुमच्या अकाउंटवर कधीही जमा केले जाऊ शकतात. आता बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात केली जाणार आहे. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा आहे की हप्त्याची रक्कम काय असणार आहे. तर बघा, पात्र महिलांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपये ठिकाणी मिळतील. लक्षात घ्या, पात्र ज्या बहिणी त्या बहिणींना नेहमीप्रमाणे 1,500 रुपये ठिकाणी जमा होणार आहे आणि प्रलंबित हप्तासुद्धा मिळणार आहे. आता ज्या ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना जानेवारीचे 1,500 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून तुम्ही सांगा बरं की तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला आहे का. जर का डिसेंबरचा हप्ता आला असेल तर प्रत्येक बहिणीने सांगायचं की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले होते. आणि जर का तुम्हाला डिसेंबरचा हप्ता आला नसेल तर कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे त्या बहिणींना टोटल 3,000 रुपये मिळणार आहे आणि ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्या बहिणींना फक्त 1,500 रुपये मिळणार आहे. कारण त्या बहिणींना डिसेंबरचे 1,500 रुपये अगोदरच मिळालेले होते. आता बघा, प्रलंबित हप्ता कसा मिळणार आहे. तर ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता हा मिळाला नव्हता त्यांना डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित 3,000 रुपये ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. आता बघा, कोणाला मिळणार लाभ लक्षात घ्या. तर ज्या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर ज्या बहिणींची के-वाय-सी पूर्ण झाली त्या बहिणींना लाभ मिळणार आहे. म्हणजे सांगायचं हेतू असं आहे की ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे अशा सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहे आणि ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे तर त्या बहिणींना सुद्धा 3,000 रुपये मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं की डिसेंबरचे पैसे आले होते की नाही. आले असतील तर आले लिहून पाठवा आणि आले नसेल तर नाही लिहून पाठवा, जेणेकरून तुम्हाला 3,000 रुपये जमा होतील आणि आले असेल तर 1,500 रुपये जमा होणार आहे. तर ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती. अपडेट कशी वाटली बहिणींनो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.